धुळे शहराचे प्रथम महापौर भगवान करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पुढच्या आठवड्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भगवान करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। एकनाथ शिंदे हे लोकनेते असून लोकांच्या भावना जाणणारे, दानशूर आणि मोठ्या मनाचे नेते आहेत। यामुळे जनसेवेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात असल्याचं करंजकर यांनी सांगितलंय। प्रतिक्रिया अशी की 2016 पासून आता 26 पर्यंत 10 वर्षे मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहे। 2 वेळा मी आमदारकी मागितली त्यांच्याकडे उमेदवारी धुळे शहराची, आणि गेल्या 3 वर्षापासून मी जिल्हा प्रमुख पदाचं मागितलं। पण आता आमदारकी असं ते सांगतात आपले पक्ष नेतृत्व आहे, आपण आता त्यांचे 10 वर्ष होतो तर त्यांची फार स्तुमनं गायलेले आहे आपण, किंवा पक्षाने दिलेला उमेदवार किंवा पक्षासाठी जी प्रखर भूमिका घेतली आपण, भाजपाशी 2 हात केले, आणि आता सोडताना त्यांच्यावर आगपाखंड नाही करू शकत। कारण त्यांनी पण आपल्याला फार मोठं पद दिलेलं, महापौर पद, जो इतिहास निर्माण झाला तेली समाजाचा किंवा करंजकरांचा किंवा शिवसेनेचा पहिला महापौर झाला, हे गोल्डन अक्षरात लिहिलं गेलेलं आहे। पण ठीक आहे, निवडणुकीला पैसा खूप लागतो, त्यांना असं वाटत असेल भगवान करंजकर जो पैसा नाही म्हणून उमेदवारी नाकारली असेल। पण जिल्हा प्रमुख पदासाठी मी 3 वर्ष फार शर्तीचे प्रयत्न केले, आणि त्याच्यात बी त्यांना असं वाटत असेल की हा अजून लायक नाही बुवा त्या जिल्हा प्रमुख पदाला, त्याचं पण आपल्याला काही दुःख नाही। पण आता महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध आम्ही 29 उमेदवार दिले, आणि सर्वसामान्य कुटुंबातले 29 उमेदवार दिले। त्यांना माघारीसाठी भाजपने जंग पछाडलं, त्यांना कोणाला 10 लाखाची ऑफर, 50 लाखाची, 75 लाखाची ऑफर दिली, पण ते बिचारे राहिले। तर त्यांच्यासाठी आम्ही सभा मागण्यासाठी, दौऱ्यासाठी गेलो होतो, किंवा काहीतरी सहकार्य करावं म्हणून गेलो होतो, पण त्यांना एकदम वाऱ्यावर सोडलं ते, म्हणून मला ते थोडं वाईट वाटलं, आणि म्हणून मी हा निर्णय घेतला। जर आपल्याला जिवंत राहायचं किंवा आपल्याला समाजासाठी काही काम करायचं आहे तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्येच राहिलं पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये माझा आता 40-45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे समाजसेवेचा आणि राजकारणाचा, तर मला एकनाथ शिंदे साहेबसारखा नेता, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा नेता, तसा माणूस, जाणीववाला कार्यकर्ता किंवा कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारा नेता आज मला नाही वाटत दुसरा कोणी नेता आहे। तो लोकनेता आहे, लोकमान्य नेता आहे, आणि लोकांच्या भावना जाणणारा माणूस आहे, आणि मोठ्या हाताचा आहे, मोठ्या दिलाचा माणूस आहे, म्हणून मी त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी जातोय। आता तर 4 वर्ष कुठल्याच निवडणुका नाही आहे, ना खासदारकी, ना आमदारकी, ना महापालिका आहे, पण तरी मी जातोय। मला जायचं कारण हेच आहे की गोरगरीब वंचितांचे कामं झाले पाहिजे, म्हणून मी सत्ताधारी पक्षामध्ये जातोय। आणि हे 4-5 पक्षामध्ये मला सगळ्यात 1 नंबरचा पक्ष किंवा 1 नंबरचा नेता मला वाटतोय तो शिंदे साहेबांची शिवसेना, म्हणून मी साहेबांकडे काल नंदनवनमध्ये माझी भेट झाली, आणि येत्या 4-5 दिवसामध्ये, पुढच्या हप्त्यामध्ये, अधिवेशन काळामध्येच ते मला वेळ देणार आहे। त्यावेळेला मी निवडक आमचे कार्यकर्ते किंवा आमचे सहकारी आता सगळे बसलेले इथं, विविध समाजाचे आणि समाजाचे बी नेते आहेत, काही आमचे छोटे बंधू बी आहेत, सगळे आहेत, त्यांना घेऊन जाऊन आम्ही एक निवडक 100 दिवशी कार्यकर्त्यांसमोर आम्ही नंदनवनमध्ये प्रवेश करून घेऊ। 2016 ते 2026 या 10 वर्षात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं। अनेक वेळा सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करत पक्षाचं काम केलं, मात्र 2दा विधानसभेची उमेदवारी मागितली, ती मिळाली नाही। त्यानंतर जिल्हा प्रमुख पद मागितलं, मात्र ते देखील न मिळाल्यानं अखेर नाराज झालेल्या भगवान करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल सोडत जनसेवेसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या या निर्णयाचं त्यांच्या समर्थकांकडून स्वागत जरी होत असलं तरी उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।